नोव्हेंबर 2024 मध्ये आपण राजहंसचे अंडे आणले होते. 15 डिसेंबर 2024ला त्यातून पिल्ल निघले होते. आज पूर्ण 10 महिने झालेत त्यांना आणि फायनली आता आपल्या राजहंसने सुद्धा अंडे द्यायला सुरुवात केलेली आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, आता ते दिवसाड अंडे देतात बरं का. म्हणजे काल दिलं होतं, आज नाही देणार, आता उद्या देणार आहे. या कोंबड्याची माझ्यासोबत काय दुश्मनी काय माहिती बाबा. गडी माझ्याच मागं लागलाय. म्हणजे मी कंपाऊंडच्या आत गेलो का त्याला खायला द्यायला नाही तर असं फिरायला जा, तो गडी माझ्या मागं येऊन मलाच मारितो. त्याला तर लहानपणापासून लसूण घालू घालून माझी चुकी झाली का काय माहिती. आता काय झालं, बाबांचा गुडघा सुचला, त्याच्यामुळे मी थोडी वाळू घ्यायला गेलो, तो शेक द्यायचा होता. तिथं गेलो तर त्या कोंबड्यानी जे मारायला चालू केलं बाबा मला, ते कोंबड्याच्या तर बाजूला पायावर मुंग्या बी चढल्या. अजून दुखू राहिलंय बाबा. आता काय करावं काय नाही. बाबाला मस्तपैकी शेक दिला गुडघ्याला. आता काल जे आपण राजहंस अंड मशीन मध्ये ठेवलं होतं ना, तेच थोडं चेक करायला गेलो होतो. कारण की गावरान कोंबडीचे जे अंडे असतात ना, ते जे कॅन्डलिंग करतो ना आपण, 3 दिवसात कळत आपल्याला त्यात पिल्लो आहे का नाही, तयार होत आहे का नाही. पण राजहंसच्या याला आहे ना 6 दिवस कंप्लीट लागत आहेत बाबा. आता बाबा गावरान कोंबडीच्या पिल्लांना कांदा कापित होते, तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की बाबा आपण जो खेकडा सोडला होता 3 दिवसापूर्वी टिपाडात, त्याचं काय हालत चालू आहे. आता याचं काय करावं काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काय करावं या खेकड्याचं आता.